तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून हा आढावा घेतला असल्याचं कळतंय। शिंदेंकडून सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, फील्डवर उतरून काम करावा अशा प्रकारच्या या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यात। आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे काही फोटोज आहेत। हॉस्पिटलमधून त्यांनी सगळ्या कामांचा आढावा घेतला, पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। रुग्णालयामधूनच त्यांनी आढावा घेतल्याचं या फोटोजमध्ये पाहायला मिळतंय। तर मुख्यमंत्री सुद्धा राज्यातल्या पावसाचा काही वेळामध्ये आढावा घेणार आहेत। आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये मुख्यमंत्री जाणार आहेत। या ठिकाणी काय नेमक्या सगळ्या उपाययोजना आहेत, कुठकुठे कशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत या संदर्भातला आढावा घेणार आहेत। आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। जाणून घेऊया ओमकडून या बैठकीसंदर्भात आणखी महत्त्वाची माहिती। ओम, आज आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्री स्वतः जाऊन घेणार आहेत। आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये दुपारी 12 वाजता बैठक असल्याचं कळतंय। काय काय नेमके या संदर्भातले आणखी डिटेल्स आहेत? अनुपमा, आपण पाहतोय की खरं तर काल रात्रीपासून मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर आहे तो वाढलेला आहे। आपण पाहतोय की मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधली वाहतूक सुद्धा पूर्णपणे बंद झालेली असताना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी 12 वाजता राज्यातल्या राज्य आपत्ती कक्ष जो आहे मंत्रालयामधला त्या ठिकाणी जाऊन स्वतः या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन, त्यासोबतच इतरही सर्व महत्वाची नेते मंडळी जी या सगळ्या ऑपरेशन्समध्ये काम करतात ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक सुद्धा घेतली जाईल। कशा प्रकारे राज्यात दरड कोसळणं असेल, रस्त्यांची वाहतूक बंद होणं असेल किंवा इतरही महत्वाच्या ज्या काही दुर्घटना घडतात त्यासोबतच अनेक दुर्घटनांमध्ये माणसं मृत्यू देखील पडतात। मानखुर्दमधला प्रकार देखील काल आपल्याला उघडकीस आला होता। या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांकडून 12 वाजता या संदर्भात एक बैठक बोलवण्यात आली आहे। आधी आढावा घेतील, त्यानंतर बैठक होईल आणि त्यानंतर नेमकं बैठकीच्या संदर्भात नेमकं काय घडले, कशा प्रकारे राज्य सरकार यामध्ये हालचाली करते आणि एकंदर पुढची काय उपाययोजना असतील या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री माध्यमांशी सविस्तर संवाद साधणार असल्याचं आताच आपल्याला कळलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आढाव्यानंतर नेमकं काय काय होतं, काही अतिरिक्त सूचना खरं तर दिल्या जात आहेत का? आपण पाहतोय की शहरांमधली वाहतूक खोळंबल्यामुळे 2 शहरांमधला संपर्क तुटल्यामुळे सुद्धा काही समस्या उद्भवतात। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आता नेमका काय सूचना दिल्या जात आहेत आणि या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे। ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जरूर या सगळ्या घडामोडीवर लक्ष ठेवून रहा। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।